सगळ्या लातूर जिल्ह्याला आणि धाराशिव जिल्ह्याला एक आमंत्रण आहे. आमंत्रण माझं नाही, आमचं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी नेवासा, संत श्रेष्ठ नामदेव महाराज संस्थान पंढरपूर नरसी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थान देहू आणि भंडारा डोंगर, हे 6 संस्थानांनी ठरवलंय की चालू वर्षामध्ये ज्ञानोबरायाला प्रगट होऊन 750 वर्ष पूर्ण होत. त्याला सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव म्हणतात. सुवर्ण महोत्सवी वर्ष माऊलीचं म्हणून खूप सुंदर उत्सव होणार आहे. उत्सवाचं रूप आहे का, असं पारायण परत ह्या 2 जिल्ह्यात मिळून होणार नाही. आणि या पारायणासाठी तुकोबराय, ज्ञानोबराय, नामदेव महाराजाच्या पादुका हेलिकॉप्टरने पहिल्यांदा लातूरला येणार आहेत. पादुका येणार आहेत 21 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता. तर मग पादुकाची मिरवणूक ठेवलेली, मिरवणूक ढिली नाही. 375 वर्षात तुकोबराय आलेत म्हणून मिरवणुकीत दिंडी निघणार. दिंडीत पुढे 375 पताका, वा. त्याच्या पाठीमागे 375 महिला तुळस घेऊ, त्याच्या पाठीमागे 375 महिला कळस घेऊ, 375 पखवाजे, त्याच्या पाठीमागे 375 टाळकरी, त्याच्या पाठीमागे 375 चोपदार दंड घेऊ, 375 कीर्तनकार फेटे बांधू, वा. त्याच्या पाठीमागे 375 तुकाराम नावाची माणसं, त्या पाठीमागे 750 ज्ञानेश्वर नावाची माणसं, त्याच्या पाठीमागे 675 नामदेव नावाची माणसं. फक्त 675 जनाबाई भेटणं अवघड आहे. मग त्याला खमाराटवाडा तोडावा लागणार आपल्याला. आणि मग पालखीत ह्या पादुका नामदेव महाराजांच्या, ज्ञानोबरायच्या आणि तुकोबरायच्या अशी वाजत गाजत मिरवणूक थांबणार. हा उत्सव करायचा म्हणजे याला खूप जागा लागती महाराज. आणि मग आपल्या लातूर पासून MIDC जवळ आहे, खंडापूर MIDC म्हणतात, तिथं जवळजवळ 375 एकरचं पटांगण आहे. काय योगायोग आहे बघा ना. 375 पटांगण बी 375 एकर, घालील लोटांगण, मोकळं पटांगण. आणि मग त्या पटांगणात एक मोठा मंडप उभा केला जाणार, तिथं पादुका थांबणार. आणि मग दर्शन बारी आपण सगळ्यांनी दर्शनाला माऊली. आपण इथून 500 किलोमीटर जातो, आता तेच आपल्याकडे आलेत म्हणून आपण सगळ्यांनी हजर राहायचं माऊली. वा, या उत्सवाला हजर राहायचं सगळ्यांनी.